अशोक मोहितेंवर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर यांना अटक झाली आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या पाहतो म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला होता। बीडच्या धारूर पोलिसांच्या पथकाने कर्नाटकमधून दोघांना ताब्यात घेतलं आणि कर्नाटकच्या कांगवडमधून आरोपींना घेऊन पोलीस धारूरकडे रवाना झाले। आरोपींच्या चौकशीमध्ये कृष्णा आंधळे जो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी आहे त्याचा सुद्धा ठाव ठिकाणा कळण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। उदय, आता आरोपी तर ताब्यात आलेले आहेत, मात्र कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा लागू शकतो अशी शक्यता आहे। पोलीस त्या दृष्टीने नेमका कसा तपास करतायत, कशी चौकशी करतायत? रिद्धी, अशोक मोहिते हल्ला प्रकरणातील या दोघांना कर्नाटकातील कांगवड भागातून अटक करण्यात आली आहे। आता त्यांना घेऊन हे धारूर पोलिसांचं पथक धारूरमध्ये पोहोचेल आणि आज त्यांना न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाईल। यानंतर आता त्या न्यायालय त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या चौकशी दरम्यानच त्यांना कृष्णा आंधळेबाबत काही माहिती आहे का? कारण कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी आहे आणि गेल्या 2 महिन्यापेक्षा अधिकच्या काळापासून तो फरार आहे। अशा स्थितीत आता त्याची काही माहिती या दोघांकडे आहे का? कारण या दोघांनी ही घटना घडली त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर देखील कृष्णा आंधळेचे स्टेटस स्वतःच्या मोबाईलवर ठेवले होते। ते कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे देखील आता या तपासादरम्यान समोर आलेलं आहे। मग त्याच्याकडे काही कृष्णा आंधळे संदर्भातची माहिती आहे का? हे पोलीस कोठडी दरम्यानच आता समोर येऊ शकणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।